भरली शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची सगळ्यांनाच आवडते असं नाही. आज मी माझ्या आईच्या पद्धतीने मसाला केलेला आहे आणि तुम्ही पण अशा पद्धतीने जर ही शिमला मिरची बनवले तर न खाणारे पण ही शिमला मिरची आवडीने नक्की खातील. आज आपण अगदी चमचमीत, झणझणीत, गावरान पद्धतीचा मसाला करून बनवणार आहे ही शिमला मिरची. शिमला मिरची करायला अगदी साधी सोपी आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला तेवढी टेस्टी लागते. आता ही शिमला मिरची बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला लागणार आहेत हे शिमला मिरच्या. अगदी कोवळी मिरची पाहिजे बरं का. कोवळी मिरची खायला खूप टेस्टी लागते. मी 1 पावशेर शिमला मिरची घेतलेल्या आहेत. आता ही शिमला मिरची देठाकडचा भाग आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे आणि अगदी मिरची आतून अशी पोकळ करून घ्यायची आहे बरं का. याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे मसाला. आता आपली ही मिरची जेवढा आपला मसाला टेस्टी बनेल तेवढीच टेस्टी ही मिरची बनणार आहे. आता अशा पद्धतीने मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे आपल्याला कमी गॅसवरती चांगले खरपूस भाजायचे आहेत. आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता त्याला थंड होऊन द्यायचे आहेत आणि मिक्सरमधनं असे जाडसर भरड करून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये घालायचे आहेत मसाले. आता पाव चमचे इतके हळद घालायची आहे. 1 चमचा हा काळा मसाला म्हणजेच घरचा मसाला घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 1 चमचा गरम मसाला आहे. बारीक कट केलेली कोथिंबीर आहे आणि चवीनुसार लसूण आणि खोबरं बारीक केलेलं आहे आणि त्याच्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये घालायचं आहे मीठ. हा सगळा मसाला चांगला मिक्स करायचा आहे. कारण माझी आई अशा पद्धतीनेच मसाला करून ही शिमला मिरची बनवायची. खायला खूप टेस्टी लागायची. याच्यामध्ये आता हे मसाल्याला ओलसरपणा येण्यासाठी थोडंसं तेल घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे. याच्यामुळे काय होतं आपण मिरचीमध्ये मसाला भरला तर तो मसाला बाहेर येत नाही. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ही मिरची बनवून बघा. आता ह्या सगळा मसाला आता तुम्हाला ह्या मिरच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही ही मिरची बनवली तर अगदी ज्यांना ही मिरची खायला आवडत नाहीये ते पुढच्या वेळेस तुम्हाला मागून ही मिरची नक्की खातील बरं का. आता कढई गरम झालेले आहे त्याच्यामध्ये घातले आहे तेल. तेल गरम झाले आणि त्याच्यात घातले अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचे जिरं. जिरं, मोहरी तडतडले की त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडासा ठेचलेला लसूण आणि हे भरले आता मसाला भरलेल्या मिरच्या घालायच्या आहेत आणि मिरच्या अगदी अगदी अशा सुटसुटीत घालायच्या आहेत. आता याच्यामध्ये शिल्लक राहिलेला मसाला घालायचा नाही. तो आपण नंतर घालणार आहे. आता झाकण ठेवायचं आहे. 3-4 मिनिटं ह्या मिरच्या अशा खालच्या साईडनी मस्त होऊन द्यायच्या आहेत. आता हे थोड्याशा मिरच्या हलवून घ्यायच्या आहेत. आता मिरच्या आपल्याला पलटायच्या आहेत. बघा खालच्या साईडने कशा झाल्या मिरच्या. आता हा राहिलेला मसाला याच्यामध्ये घालायचा आहे आणि हा मसाला घातल्यावर पुन्हा या मिरच्या हलवून घ्यायच्या आहेत. आणि याच्यामध्ये आता आपल्याला घालायचंय थोडंसं पाणी. पाणी मग घातल्यामुळं काय होतं आपला मसाला करपणार पण नाही आणि मिरच्या पण अगदी व्यवस्थित शिजतात. आता याच्यावरती झाकण ठेवून 3-4 मिनिटं चांगल्या शिजून द्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर झाकण काढून बघितलं की बघा मस्त अशी मिरची आपली शिजलेली आहे. पण थोडीशी अजून थोडी कच्ची आहे.
मिरची अशी चांगली व्यवस्थित शिजून द्यायची आहे बरं का. आता हलकीशी अजून कच्ची आहे बरं का. बघा हाताने चेक केलेलं आहे. आता पुन्हा एकदा आपण 2-4 मिनिटं झाकण ठेवून येऊया. आता 2-4 मिनिटांनी चेक केले बघा. मस्त अशी मिरची आपली शिजलेली आहे. मसाला पण अगदी व्यवस्थित लागलेला आहे. कलर पण छान आलेला आहे. मस्त अशी गावरान पद्धतीची झणझणीत ही आपली शिमला मिरची तयार आहे. तर चला पटकन सर्व्ह करूया. तर ही तुम्ही मिरची नक्की करून बघा. खायला एवढी टेस्टी लागते ना, खूप टेस्टी लागते. हे तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर खाऊ शकता, डाळ भाताबरोबर पण खूप भारी लागते. आता याच्यावर घालायची थोडीशी कोथिंबीर. नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलचं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटणार आहोत असंच नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत मग सगळ्यांना बाय बाय.